अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नशीब, प्रारब्ध आणि सद्गुरूंची कृपा हाच जीवनाचा खरा गूढ उलगडणारा दिव्य विचार आहे। आपण नेहमी म्हणतो माझं नशीबच खराब आहे, त्याचं नशीब खूप चांगलं आहे। पण कधी थांबून विचार केलाय का, नशीब म्हणजे नेमकं काय? नशीब म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही, ते आपल्या पूर्वकर्मांचं फळ म्हणजेच प्रारब्ध। प्रारब्ध म्हणजे आपण मागच्या जन्मात किंवा या जन्मात केलेल्या कर्मांचा साठा, जो या जीवनात आपल्याला भोगावा लागतो। म्हणूनच काही गोष्टी आपल्या हातात नसतात। जन्म कुठे होईल, परिस्थिती कशी असेल, काही सुख दुःख कसं येईल, हे सगळं प्रारब्धाने ठरवलेलं असतं। मग प्रश्न उभा राहतो, मग आपण काहीच करू शकत नाहीत का? नशीब बदलू शकत नाहीत का? इथेच खरी गोष्ट समजून घ्यायची आहे। नशीब पूर्णपणे बदलत नाही, पण नशिबावर जगण्याची पद्धत बदलू शकते। आणि ही ताकद कोण देतं? सद्गुरूंची कृपा। सद्गुरू म्हणजे कोण? जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो, जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो, जो भ्रमातून सत्य दाखवतो। जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा माणसाचं नशीब बदलत नाही, पण माणूस बदलतो। आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं संपूर्ण जीवन बदलतं। पूर्वी जे दुःख असह्य वाटत होतं तेच दुःख हलकं वाटायला लागतं। पूर्वी जी समस्या मोठी वाटत होती तीच समस्या सोपी वाटायला लागते। हीच सद्गुरू कृपेची खरी ताकद आहे। प्रारब्ध असतं, संकट येणारच, दुःख येणारच, अपयश येणारच, पण गुरूंची कृपा असेल तर दुःख सहन करण्याची शक्ती येते। संकटातून मार्ग दिसतो, अपयशातून शिकण्याची बुद्धी मिळते आणि मन कधीच खचत नाही। दत्तभक्त नेहमी सांगतात, दत्तनाम आणि सद्गुरूंची कृपा असेल तर कोणतेही संकट मोठे नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे, नशिबावर रडू नका, प्रारब्धाला दोष देऊ नका, प्रयत्न करा, श्रद्धा ठेवा आणि सद्गुरूंच्या मार्गावर चला। आजच्या काळात लोक पटकन हार मानतात, लहानशा अडचणीत खचतात आणि सगळं नशिबावर ढकलतात। पण लक्षात ठेवा, नशीब तुमच्या हातात नाही, पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या हातात आहे। प्रारब्ध तुमच्या हातात नाही, पण तुमचं आचरण तुमच्या हातात आहे। परिस्थिती तुमच्या हातात नाही, पण त्या परिस्थितीत उभं राहणं तुमच्या हातात आहे। आणि हे सगळं होतं गुरूंच्या कृपेमुळे। म्हणूनच नशीब बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला बदला। कारण माणूस बदलला की नशीब बदलल्यासारखं वाटतं, मन बदललं की दुःख कमी होतं आणि श्रद्धा आली की जीवन सुंदर होतं। अंतिम संदेश म्हणजे नशीब लिहिलेलं असतं, प्रारब्ध ठरलेलं असतं, पण लक्षात ठेवा, नशीब तुमच्या हातात नाही। पण गुरूंची कृपा असेल तर अंधारातही प्रकाश दिसतो। गुरूंची कृपा असेल तर संकटातही मार्ग सापडतो। गुरूंची कृपा असेल तर दुःखातही शांती मिळते। गुरुदेव दत्त। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।